तुम्ही देखील तुमच्या बाळाला फक्त सर्दी झाली आहे म्हणून नेब्युलाइज करताय का? नेब्युलायझेशनचे काही इंडिकेशन्स आहेत ज्याच्यामध्ये छातीमध्ये न्यूमोनियासारखे चेंजेस दिसणे, त्यालाच आपण म्हणतो की छातीमध्ये कफ जमा होणे, यामध्ये छातीमध्ये क्रॅप्स, रॉन्काय किंवा वीज सारखे आवाज ऐकू येतात जे तुमच्या डॉक्टरांना स्टेथोस्कोपच्या सहाय्याने कळतात. शिवाय अस्थमा किंवा हायपर रिॲक्टिव्ह एअरवे डिझीज याच्यामध्ये एअरवेमध्ये इन्फ्लामेशन होणे, अशा वेळी नेब्युलायझेशनचा वापर केला जातो. तर नेब्युलायझेशन देणे म्हणजे फक्त वाफ देणे नसते. नेब्युलायझेशन इन विच द लिक्विड मेडिसिन गेट कन्वर्टेड इंटू द एरोसोल फॉर्म अँड फ्रॉम विच इट गेट इझिली अब्झॉर्ब थ्रू इनहेलेशन इंटू द लंग्स. यामध्ये काही कॉमन मेडिसिन यूज केले जातात ते म्हणजेच लिव्होसाल्बुटामॉल, इप्राट्रोपियम ब्रोमाइड आणि बुडेसोनाइड. आणि अशा वेळी या औषधांनी जेव्हा आपण बाळांना अननेसेसरी नेब्युलाइज करतो तेव्हा त्यांच्यामध्ये टॅकिकार्डिया, ट्रेमर्स किंवा हायपोकॅलेमिया सारखे चेंजेस देखील दिसून येतात. त्यामुळे नेब्युलाइज करण्याआधी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. शिवाय नेब्युलायझेशनच्या ऐवजी तुम्ही घरातल्या घरात ह्युमिडिफायरचा वापर करू शकता. नझल कंजेशन दूर करण्यासाठी नाकामध्ये नॉर्मल सलाईनचे नझल ड्रॉप यूज करू शकता. याच्याने नझल कंजेशन दूर होण्यासाठी मदत होते.